दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील शिक्षिका सौ खेतमाळीस मॅडम यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अंबादासजी पिसाळ साहेब, सदस्य महाविद्यालय विकास समिती व जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी लाभलेले आदरणीय बोडके साहेब, विभागीय अधिकारी अहिल्यानगर, कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय बाप्पाजी धांडे, मान्य सुभाषचंद्र तनपुरे, काही कारणास्तव ते गेलेले, ते येऊन गेले. त्यानंतर आजच्या सत्कार मूर्ती प्राध्यापिका सौ मीनाताई जयदीप खेतमाळीस, सर्व विभागांचे उपप्राचार्य, विभाग प्रमुख, खेतमाळीस परिवाराचे सर्व नातेवाईक, उपस्थित हितचिंतक, तसेच प्राध्यापक बंधू आणि भगिनी, महाविद्यालयाच्या वतीने आणि मी स्टाफ वेलफेअर चेअरमन या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण केवळ खेतमाळीस मॅडमांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम हा नसून कर्तव्य, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणाने भरलेल्या एका प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करण्याचा दिवस आहे. मॅडम यांनी अनेक वर्ष संस्थेच्या उन्नतीसाठी आपले अमूल्य असे योगदान देत, सहकार्यांना मार्गदर्शन करत आणि आपल्या कार्याने आदर्श निर्माण करण्याचे काम केले आहे. महाविद्यालयातील ज्युनियर विभागातील मराठी विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका सौ मीनाताई जयदीप खेतमाळीस यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभासाठी खरे तर आपण एकत्र जमलेलो आहोत. आजच्या सत्कार मूर्तींचा परिचय करून देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. त्यांचे शिक्षण हे 1ली ते 4थी पर्यंत त्यांच्याच गावी संत झेवियर स्कूल राहता या ठिकाणी झालं. माध्यमिक शिक्षण 8वी ते 12वी रयत शिक्षण संस्थेचे संकुल जे राहत्याला आहे शारदा संकुल या ठिकाणी झालं. उच्च शिक्षण हे BA आणि MA SSJM कॉलेज कोपरगाव या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलं आणि B.Ed प्रवरनगर कॉलेजला पूर्ण केलं. अशा या उच्च शिक्षित मॅडमच्या निरोप समारंभासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. त्यांचा रयत शिक्षण संस्थेतली सुरुवात जर बघितली तर त्यांची पहिली शाखा ही नूतन कनिष्ठ महाविद्यालय वावी, जिल्हा नाशिक या ठिकाणी त्यांनी काम केलं. त्याचबरोबर अनेक विविध शाखांमध्ये लोणी असेल, रवंद असेल, खंडाळा अशा विविध शाखांमध्ये त्यांनी काम केलेलं आपल्याला आढळून येतं. आणि 2008 सालापासून ते आज तक या दादा पाटील महाविद्यालयामध्ये त्यांनी मराठी विषयाच्या शिक्षिका आणि पुढे जाऊन विभाग प्रमुख म्हणून काम केलेलं आपल्याला दिसतंय. याच बरोबरीनं त्यांना अनेक विविध पुरस्कार ही मिळालेले आहेत, त्यांचा गुणगौरवही झालेला आहे. प्रामुख्याने एक निवडक पुरस्कार मी इथं वाचतो, त्यामध्ये पहिला आहे आदर्श शिक्षिका पुरस्कार, हा 2009 साली कर्जत नगर पंचायतने त्याने दिलेला आहे. त्यानंतर पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन यामध्ये राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन साहित्य सेवा कार्यगौरव पुरस्कार हा 2023 ला त्यांना मिळाला. आणि राष्ट्रीय विश्वबंधुता पुरस्कार हा देखील सन 2023 लाच आदर्श शिक्षिका म्हणून त्यांना मिळालेला आहे. त्यांचा सेवाकाल म्हणजे हा केवळ कामकाज आहे असं नाही, तर शिस्त, संयम, कर्तव्यनिष्ठता आणि माणुसकी यांचं जिवंत उदाहरण आहे. पुनश्च एकदा सर्वांचे मी शब्द सुमनाने स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर.